हॅलो चेक. जेपी राणे मॅन ऑफ द मॅच आहेत. विनंती आहे. जेपी राणे मैन ऑफ द मैच. पहली गेंद समाचार, गेंदे गई बाहर, चौकार, सदा बाहर, चौकार. चौके के साथ खाता खुलता हुआ टीम का. या ठिकाणी श्रीमान सुनील शिंदे साहेबांना विनंती या आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट शिंदेवाडीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. या शिंदे साहेब विनंती आहे. आणि या ठिकाणी सुनील शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो आहे. या ठिकाणी जेपी राणे मॅन ऑफ द मॅच आहे. 18 बॉलमध्ये 43 धाव्यांची खेळी त्याने केली होती आणि तेच आहेत मॅन ऑफ द मॅच. दूसरी गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं. अभी तक 4 रन 2 गेंदों के बाद. टॉस हारने के बाद, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए मंगेश फदाले की टीम. बिल्कुल ही अच्छी गेंदबाजी गेंदबाज के द्वारा इस समय रामबोर्ड के शैफ जो कि इस समय बिल्कुल ही थँक्यू. स्वप्नील दरेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विशाल शिंदेसाठी 5,000 रुपये आहेत. विनंती विशाल आपण लगेच यायचंय आणि स्कॅनर द्यायचंय. आता खरं तर डिजिटल पेमेंट केलं जाणार आहे आपण पाहतोय. धन्यवाद. बारकोड देऊन स्कॅन करून आता बारकोड वरती पेमेंट येणार आहे विशाल शिंदेला. संध्याकाळी पार्टी. चला हरकत नाही. विशाल शिंदे आपण पाहतोय 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं. आपण पाहतोय सहकार्याकडून विशाल दरेकर यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. आणि विशाल शिंदे आमचे देखील जवळचे मित्र आहेत. आणि खरं तर 5,000 रुपयाची राशी इथे मात्र विशाल यांनी जिंकलेली आहे. अभिनंदन विशाल. सुनील येवले आपण या, आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. सुनील येवले यायचं विनंती आहे. सुनील येवले लगेच या, विनंती आहे. सुनील येवले आणि पंकज गाडगे आपण देखील यायचंय. दरम्यान बॉल आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे गेलाय, आउट ऑफ दी पार्क, षटकार. कोण मारते एवढं. विनंती या. चला सुनील येवले आणि पंकज गाडगे आपण देखील यायचं आहे. लगेच या, विनंती आहे. या ठिकाणी अजयजी गलांडे साहेब आणि गोपीनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पारदर्शक होतो प्रत्येक षटकारासाठी. विनंती या. पंकज गाडगे आणि सुनील येवले विदिन मिनिट आपण यायचे. विनंती या. क्या बात है, क्या बात है. लगातार चौके छक्के की बरसात. यहां पे मालूम ही नहीं पड़ रहा था आखिर बल्लेबाजी कौन कर रहे हैं, क्योंकि जिस तरह से गेंदें जा रही थी हर एक गेंदे बाउंड्री के बाहर गई है. बिल्कुल ही यहां पर थोड़ा सा संदेश के ऊपर प्रहार करते हुए दोनों ही सलामी जोड़ी डटे हुए मैदान पर. कार्गो की तरफ से देखा जाए तो बिल्कुल ही शिवाजी पाडेकर के द्वारा जबरदस्त बल्लेबाजी. ओवर की समाप्ति. 1 ओवर के बाद कुल स्कोर बने हैं 20 रन. 3 ओवर की खेल अभी भी शेष है और बिल्कुल ही मैं ज्यादा समय नहीं लेने दूंगा. ज्यादा समय ना बर्बाद करे. नहीं शुरुआत पहले ही नहीं गए. गेंदबाजी करते हुए इस समय तैनात संदीप बोरके. बिल्कुल ही बिल्कुल ही इस समय चलते हैं मैदान की तरफ, जहां एक अब बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन करती हुई शिविर ट्रॉफी के माध्यम से आज पहला दिन, कल दूसरा दिन, कल बिल्कुल ही फाइनल डे, संडे सुपर संडे, मेगा संडे, मेगा फाइनल.
इस ओवर की अगली गेंद लेकर आगे आकर खेला मिड ऑफ के दिशा में, हवा में गेंद, वहां पर कैच किया गया और बिल्कुल ही सफलता यहां पर मिलता हुआ। करिए स्लो कर या कारण हेलो 4 ओवर के ये मुकाबले हैं। बिल्कुल ही मंगेश पदाले इस समय मैदान में आते हुए आग्रह करूंगा थोड़ा जल्दी करें, क्योंकि बाद में बल्लेबाजी करनी भी मुश्किल होगी दूसरी टीमों को। इस समय दूसरा ओवर प्रगति पर, गेंदबाज संदीप बोरके बिल्कुल ही अच्छे गेंदबाज हैं, अपनी टीम के लिए समय सफलता पाते हुए। बराबर घोर के वो सॉरी सर, तो बिल्कुल ही चले लोअर फुल टॉस गेंद हल्के हाथों से छोड़ा गया, गेंद था एक्स्ट्रा कवर की दिशा में, गेंद को धकेल दिया था, वहां पर तैनात थे खिलाड़ी। 1 रन से यहां पर खाता में जुड़ता हुआ इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 22 रनों पर। बिल्कुल ही थोड़ा सा मुश्किल तैनात एक बार फिर से संदीप घोरके की ये गेंद, इस बार ऑफ स्टंप्स के बाहर कट करने का प्रयास, ऐसा लगा बल्ले को चूमती हुई विकेट कीपर के दस्ताने में गई। विविधता लाते हुए अपनी गेंदबाजी में चतुराई भरी गेंदबाजी इस समय करते हुए गेंदबाज संदीप घोरके। देखा आपने पहली गेंद थोड़ा सा आगे डाला था, दूसरा गेंद थोड़ा सा पीछे रखे थे, तीसरी गेंदे आप देखा फुल टॉस डाला और बिल्कुल ही चौथी गेंदे थोड़ा सा और बाहर मूव करता हुआ। तो ये गेंदबाज की चतुराई होती है। चले घोरके अगली गेंद लेकर, इस बार अंदर की तरफ आई थी, देखिए क्या लाजवाब गेंदबाज हैं ये, अंदर बाहर दोनों तरफ गेंदे लाते हैं गेंदबाजी करने के वक्त। पिछली गेंदे बाहर आई थी टप्पा खाने के बाद, ये गेंदे अंदर आई थी नीची रहती हुई, तो मुश्किलें हो जाती है अच्छे बल्लेबाजों को बल्लेबाजी करना। ऑल कार्गो और अंजनी फाइटर्स के बीच मुकाबला चलता हुआ, कार्गो बुल्स बिल्कुल ही कार्गो बुल्स का मुकाबला चलता हुआ, दूसरा मुकाबला उनका। अगली गेंद और इस बार पैड के ऊपर, देखिए ये क्या लाजवाब गेंदबाज है, क्या चतुराई है, क्या नियम के साथ गेंदबाजी करते हुए बिल्कुल ही बांध के रखा इस ओवर में। तारीफ करेगी ये गेंदबाज की, इस ओवर में सिर्फ 2 रन खर्च करते हुए 1 सफलता अर्जित करवाया। लाजवाब गेंदबाजी, टीम मीटिंग कोरोना को नहीं। अगर देखा जाए तो नए गेंदबाज के रूप में इस समय सागर गेंदबाजी करने के लिए आते हुए इस समय बिल्कुल ही तीसरा ओवर होगा। इस समय तीसरे ओवर में थोड़ी सी मुश्किलें आ जाती है, क्योंकि इससे पहले के ओवर में सिर्फ 2 रन आए थे, तो बिल्कुल ही 22 रन बने 2 ओवर में। पहले ओवर में 20 रन था, लेकिन संदीप की तारीफ करनी होगी, घोरके की तारीफ करनी होगी, लाजवाब गेंदबाजी। और इस समय मंगेश पदाले के लिए बहुत ही बड़ा प्राइज आई है अजय गलांडे की तरफ से, प्रत्येक 6 के ऊपर 500 रुपए का पुरस्कार। पहली गेंद तीसरी ओवर की पैड के ऊपर डाला गया था, ब्लॉक होल से डाला गया था, आगे आकर गेंद को खेला था मिड विकेट के क्षेत्र में, वहां पर तैनात है खिलाड़ी। खिलाड़ी खेल खेलते हैं परंतु दर्शक खेल देखते हैं, और हमारे जैसे कमेंटेटरशिप बातें करते हैं, ऐसे करना वैसा करना, ये है वैसा है, फलाना चिलाना। लेकिन सिंधे जी मैदान के अंदर कुछ और ही होते हैं, क्योंकि मैदान के अंदर जो होते हैं उनको अलग ही सेट करना पड़ता है। इसी बीच ये गेंद आगे आकर फिर गेंद को खेला, बिल्कुल ही नीचे रही थी गेंदे, स्लो गेंद था, सागर के द्वारा 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ेगा खतरा, लेकिन उससे पहले यहां पे बन गई जत्रा। मंगेश पदाले 2 रन बनाते हुए या ठिकाणी आपण पाहतोय श्रीमान जालिंदर शेठ नरसाळे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून
अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय नरसळे साहेब या आपण मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू कॉम्बॅक्स पंडितजी. धन्यवाद धन्यवाद. अतिथि देवो भव और अतिथि का स्वागत करना हमारे भारतीय संस्कृति का एक बहुत ही बड़ा हिस्सा होती है. परंतु आप एक ने फिल्म देखा होगा अतिथि कब जाओगे. बिल्कुल ही हम कहते हैं अतिथि कब आओगे, परंतु यहाँ पे अतिथि कब जाओगे एक फिल्म हमने देखा था, बहुत ही कॉमेडी थी. तो इस बार ये गेंद डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद को घूमकर खेला है, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, जाएगा ये 4-4-4-4 चौकार. थैंक यू. बहुत ही बेहतर. 3 गेंदों में 7 रन आ चुके हैं अभी तक इस सागर के ओवर में. तीसरा ओवर है. पहले ओवर में आए थे 20 रन, उसके बाद आए 2 रन और इस समय 3 गेंदों में 7 रन. इस बार बहुत ही हवा में गई है, ऊंची रही है. नीचे 2 खिलाड़ी, एक को लेना होगा कैच. लिया गया, मिला यहां पे कैच रोहित के द्वारा. सागर को मिला सफलता. मैदान से बाहर जाते हुए बल्लेबाज निमेश का पारी का अंत. जब भी 30 सेकंड के अंदर मैदान में आना होता है, बल्ले लेकर तैयार होना पड़ता है. वर्ल्ड कप में मैदान में आपने देखा था बांग्लादेश ने क्या हालत किया था. और बिल्कुल ही इस नियमों का अगर आप हर तरह का नियम रखते हैं गेंदबाज के लिए 15 मिनट, तो मैं कहूंगा कि अगले सीरीज से जब हम खेलेंगे तो बल्लेबाज के लिए भी एक निर्धारित टाइम दिया जाए. क्योंकि अगर गेंदबाज को एक टाइम देते हैं तो गेंदबाज के साथ साथ बल्लेबाज के लिए भी एक टाइमिंग होनी चाहिए. 30 सेकंड होनी चाहिए उनका भी निर्धारित. बहुत सारे मुकाबले में होते हैं, हम जाते हैं जहां वहां पर देखते हैं और उसमें क्या होती है, कोई टाइम रहती है. ये गेंदे आई है और यहां पे 1 रन चुराते हुए आसानी से इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा. ये मुकाबला इस समय करक होगी क्योंकि मनीष मिश्रा एक तरफ है और मंगेश फदाले एक तरफ है. तो बिल्कुल ही दोनों के लिए यहां पे बहुत ही बड़ा मुश्किल का काम होगा. आगे आकर फिर से एक बार आगे उड़ाया है, वहां देखना होगा गेंद हाथ में आई है मनीष मिश्रा के पास. अच्छी थ्रो आई है, वहां से गेंदों को थ्रो की गई. तब तक 1 रन लेने का मौका था. आसानी से 1 रन और पूरा करते हुए इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 31 पर. 3 ओवर की समाप्ति के बाद 31 रन, करीबन 10 रन प्रति ओवर बनता हुआ. अब बचे हुए 6 गेंदे इस इनिंग्स में. 6 गेंदों के बाद देखना होगा टोटल कितना होता है. इस समय मुकाबला चलता हुआ बिल्कुल ही अगर देखा जाए, अंजनी फाइटर्स टॉस हारकर पहले क्षेत्ररक्षण करते हुए, क्योंकि टॉस जीता था कार्गो बुल्स के कप्तान ने और पहले बल्लेबाजी करने का मन में निश्चय किया था और अब बल्लेबाज करते हुए 3 ओवर में 31 रन. अभी भी मंगेश मैदान पे डटे हुए हैं, बल्लेबाजी छोड़ पर हैं. उनका साथ देते हुए उनका साथी बल्लेबाज योगेश उतेकर. जास्त बेल नको घेऊ कोणी. जयेश उतेकर बिल्कुल ही इस समय नॉन स्ट्राइक पर मंगेश फदाले और गेंदबाजी में लाया जा रहा इस समय चौथा ओवर के लिए गेंदबाज नीलेश. शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ और उसके अलावा एक एक्स्ट्रा कवर. तो बिल्कुल ही कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में थोड़ा सा गैप जरूर है. ऑन साइड में एक काउ कॉर्नर और उसके अलावा एक डीप मिड विकेट. इस तरह की क्षेत्ररक्षण अंतिम ओवर के लिए चले. पहली गेंद अंदर की तरफ आई, पीछे हटकर गेंद को दिशा दिया. गेंद जा रही है डीप कवर के क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जा रहा है. 1 रन जरूर मिलेंगे यहां पे. इसके साथ 2 रन चुराते हुए 2 रन, इस 2 रनों के साथ तो स्कोर पहुंचता हुआ 33 पर. पहली गेंदों पे आई 2 रन. थोड़ा सा स्पिन गेंदबाजी करते हैं नीलेश. पहली गेंदे अच्छी थी, टप्पा खाती अंदर की तरफ आई, बैकफुट पर जाकर गेंद को दिशा दिया था. कवर के क्षेत्र में गेंद को फील्ड की गई थी, परंतु अब दूसरी गेंद लेकर तैयार नीलेश. दाएं हाथ से
बहुत ही खराब स्थिति में गेंदबाजी की गई है। वाइड मिलेंगे, बिल्कुल ही मिलेंगे, एक अतिरिक्त रन और आएगा। हाथ से शायद गेंदें निकल गई थी और जिसके कारण ये वाइड आया, तो एक रन और यहां पर बढ़ोतरी होता हुआ टीम के लिए अतिरिक्त के खाते में। चले नीलेश मंगेश के लिए, इस बार ये गेंद और फिर से वाइड। लगातार वाइडों का सिलसिला थोड़ा सा मुश्किल होता हुआ यहां पर नीलेश के लिए। स्पिन करना, बहुत जल्दबाजी में गेंद को डालते हैं। अगर स्पिन कर रहे हैं तो आप थोड़ा सा लाइट देखिएगा, यहाँ पे गेंदें आएगी, फ्लैट गेंदें भी डाल सकते हैं, ज्यादा शॉट डालने की जरूरत नहीं होती, परंतु यहां पर ज्यादा पीछे रख रहे हैं गेंद। आगे आकर खेला, देखा आपने, आगे गेंद डाले और बिल्कुल ही कैच आया और वहां पर कैच छूटा भी। दूसरे रन के लिए दौड़ लगाए, दोनों खिलाड़ियों ने मिलकर, गेंदें छूटी है परंतु 2 रन मिल जाएंगे आसानी से, सुरक्षित 2 रन। इस 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ 37 पर पहुंचता हुआ स्कोर 37। ज्यादा रन नहीं बने अभी तक 4 ओवर के मुकाबले, परंतु इस समय थोड़ा सा रन कम बनते हैं। ये जो शाम का वक्त होता है, इस समय आप ज्यादा रन वाले मैच नहीं देख सकते कहीं भी, कोई भी मैदान पे। सुबह से जो रन बनते वो जाकर शाम के टाइम में थोड़ा स्लो हो जाती है, और बिल्कुल यहां पर उसी तरह का एक नजारा चलता हुआ। कुछ ही दिनों के बाद नवी मुंबई एयरपोर्ट दिवा पाटिल सहवाल के नाम से जो बनी है अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा, वो आपको ओपनिंग होते हुए दिखेंगे। परंतु इस समय देखिए एक बिल्कुल ही प्लेन जाते हुए अपने जगह से हल्के हल्के कदमों से निकलता हुआ प्लेन, परंतु यहां पर फुल टॉस उड़ाया गई गेंद, मिड 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 बिग सिक्सर। बिल्कुल दीजिए, तो बिल्कुल यहां काम बढ़ गई है कि ये नो गेंद है या नहीं, बीमर गेंद है या नहीं, देखना होगा। अब देखना होगा यहां पे, थोड़े समय के लिए खेल रुकेगा, परंतु गेंदबाज अपने गेंदबाजी छोर पर। साइड से अपन दिखाओ ना, साइड से थोड़ा चलेगा, दिख के मालूम पड़ेगा ना। सेफ है, तो बिल्कुल ही यहां पे 2 गेंदें नहीं मिलेगी। आगे आए थे खेलने के लिए बल्लेबाज, इसके कारण गेंदे उनको जरूर चकमा दिया। चलते हैं फिर से एक बार, गेंदबाज यहां पर सुरक्षित, दिलों की धड़कन शांत होता हुआ फिर से घुमाया है उसी जगह पे। इस बार अंदर है या बाहर देखना होगा। फिर से गेंद आई 6 रनों के लिए, लगातार यहां पर चलता हुआ छक्कों का बरसात। हेलो हेलो, लगातार 2 छक्के और बिल्कुल ही इस 2 छक्कों के ऊपर 49 पर पहुंचता हुआ स्कोर। 50 रन से 1 रन पीछे, ये कहां थे कहां आ गए। इस बार फिर से एक्स्ट्रा कवर के ऊपर उड़ा कर खेला है, 2 खिलाड़ी वहां पे मौजूद है, कवर के दिशा में खेले थे, खेलना चाह रहे थे एक्स्ट्रा कवर के दिशा में। गेंदें आई थी कवर के क्षेत्र में, डीप कवर में गेंद को फील्ड की गई, ओवर की समाप्ति हुई। इसी के साथ 2 रन और मिलता हुआ और इसे 2 रनों के साथ स्कोर पहुंचा 51 पर। जीतने का लक्ष्य 52 रनों का, और बिल्कुल ही अब देखना होगा अंजनी फाइटर्स इस 52 रनों को किस तरह से पार करते हैं, कैसे पार करते हैं, कौन से ऐसे महान बल्लेबाज होंगे जो अपने टीम के लिए महानता भरी बल्लेबाजी करेगी, वो आपको माइक्रोफोन पर सुनाई देगी कुछ ही क्षणों के पश्चात। जल्दी से मैदान के बाहर जाएंगे खिलाड़ी और तुरंत मैदान में एंट्री करेंगे। ऑल कार्गो के खिलाड़ियों से आग्रह करूंगा, कार्गो बुल्स के कप्तान से आग्रह करूंगा
कि आप तुरंत मैदान में आए। कार्गो बुल्स के कैप्टन से आग्रह करूंगा तुरंत मैदान में आए, और साथ ही आग्रह करूंगा दोनों सलामी जोड़ी अंजनी फाइटर्स की जीतने का लक्ष्य यहां पर 52 रनों का 24 गेंदों में, और अंधेरा भी मैदान में छा चुका है। अब देखना होगा ये 4 ओवर कितने जल्दी पार होती है, और ये 4 ओवर के लिए आपके माइक्रोफोन पर सुनाई देगी महाराष्ट्र की बुलंद आवाज हमारे साथी समालोचक, और बिल्कुल ही आज दिन भर अपने जादुई आवाजों से आप तमाम क्रिकेट प्रेमियों को बहलाने का काम करते हुए तुषार सिंधे जी। व्हायचे बॅटर देखील लगेच या विनंती आहे। पहा बॅटरला एक गोष्टीची काळजी पाहिजे की इथे वेळ तुमचा जास्त जाणार आहे। चला बॅटिंगसाठी लगेच या, आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे या अनुषंगाने आपण लगेच मैदानावरती उतरायचंय, विनंती आहे। चला बॅट्समन विनंती, आपण लगेच मैदानावरती उतरायचंय। थँक्यू। चला 24 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे। 24 बॉल 52 धावा। थँक्यू। बॅट्समन, चला बॅट्समन लगेच पाठवायची विनंती आहे। बॅट्समन लगेच पाठवा, ही अतिशय महत्वाची विनंती आहे। चला थँक्यू। चला बॅट्समन लई विलंब करू नका, विनंती आहे, बराच उशीर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण घाई करायची आहे। 24 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे। टार्गेट आपण पाहतोय 52 धावांचं लक्ष्य आहे, आणि सूर्य आपण पाहतोय अस्ताच्या दिशेने आता जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय। चला थोडीशी घाई करा, आपण पाहतोय 24 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता आहे। थोडीशी घाई करा, ही अतिशय महत्वाची सूचना आहे। 24 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे। ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे, आणि खेळाडूंना विनंती आपण खेळाच्या दृष्टीने लगेच सज्ज राहायचं, मॅच सुरू करा, ही देखील अतिशय महत्वाची सूचना आहे। चला थोडीशी घाई करा। 24 बॉल आणि 52 धावांचं लक्ष्य इथून मात्र असेल अंजनी फायटर्स संघासमोर। पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं कार्गो बुल्स संघानं 51 धावा बनवल्या, आणि मंगेश फदालेची मात्र चांगली खेळी आपण पाहिली। खरं तर मंगेश फदाले खूप जुना खेळाडू आहे, लेजंड खेळाडू आहे, आणि खरं तर पळसपूरला एक मॅच झाली होती 50,000ची, मला वाटतं ती टुर्नामेंट होती, आणि त्या टुर्नामेंटमध्ये बबलू पाटील आणि कृष्णा जाधव देखील कृष्णा सातपुते देखील आपण खेळताना पाहिले होते, आणि त्याच स्पर्धेमध्ये आपण मंगेश फदालेची खूप चांगली खेळी पाहिली होती। परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश आहेत, आणि इथे लक्ष असेल 52 धावांचं। योगेश आणि रोहित ही जोडी मैदानावरती आहे। पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, लॉंग ऑफ रिझनला पहिलाच बॉल जाईल, लॉफ्ट केलाय आणि बॉल जातोय एरियल रूटने, लॉंग ऑफ रिझन मध्ये ठोकलाय, षटकार 6 धावा। 6 धावा धावपलकावरती आहेत। आपण पाहतोय षटकार आलाय, आणि अजून देखील आपण पाहतोय 23 बॉल आणि धाव्यांची आवश्यकता असेल ती। तेवीस बॉल 46 धाव्यांची आवश्यकता आपण पाहतोय। 23 बॉल 46 धावा। पुढचा बॉल फुलर लेनचा हा बॉल होता, आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट। षटकारानंतर मात्र आपण पाहतोय डिफेन्स करतायत बॉलला, एकच धाव मिळेल।
सात धावा धावपलकावरती आहेत. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय श्रीमान अजय गलांडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी ही सुवर्ण संधी आहे गोलंदाजांसाठी. मंगेशसाठी हे बक्षीस आहे, परंतु यावेळेस देखील बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत, प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न कमी पडतील आणि जर पोहोचले असते तरी देखील बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार, 6 धावा. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते इथे. आपण पाहतोय दोन्ही बॅटर सध्याच्या खडीला आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं योगेशने खातं खोललं षटकारानं आणि रोहित देखील षटकारानं खातं खोलतायत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 13 रन, संधी स्कोर कार्ड 13 धावा धावपलकावरती आहेत. कमालीची सुरुवात केली आपण पाहतोय इथे 13 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. ज्यावेळेस देखील फटका चांगला डीप मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑन रिजनला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालं. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथून देखील मिळतील. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 15 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 1 मार्गस्थ आहे आणि 15 धावेंपर्यंत प्रवास केलाय बॅटिंग करणारी टीम. अर्थात आपण पाहतोय अंजनी फायटर संघाने चांगली फाईट बॅक केली आहे मैदानावरती. पुन्हा एकदा पुढचा बॉल आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय शरीरावरती हा बॉल आदळलाय. चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉलची लाईन मिस केली आहे. बॉल आलाय डॉट. मंगेश फदाले आपण पाहतोय त्याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 15 धावेंपर्यंत प्रवास हा झालाय. 52 धावा बनवायच्यात. लक्ष जरूर कठीण आहे परंतु अशक्य नाहीये आणि परिस्थिती थोडीशी अगदा प्रतिकूल होताना पाहायला मिळते, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिला अनुकूल करावं लागेल. फुलरलेनचा हा देखील बॉल होता. आपण पाहतोय एज लागतंय आणि विकेट किपर जातामध्ये गेलाय. डॉट बॉल हा देखील आलाय. षटक क्रमांक 1 जर तुम्ही पाहिलं तर 2 बॉल आपण पाहिले शेवटचे डॉट आलेत आणि एकूण धावपलकावरती तुम्ही पाहताय 15 धावा. 2 षटकार आले पहिल्या षटकामध्ये आणि आपण आता इथे पाहतोय 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 37 धावा. लक्ष कठीण जरूर आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे परंतु प्रतिकूल परिस्थितीला निश्चित तुम्हाला अनुकूल करावं लागेल. त्याखेरीज पर्याय नाहीये. हा खेळ क्रिकेटचा आहे आणि या खेळामध्ये कारण देऊन चालत नाहीये. चला थोडीशी घाई करा. 18 बॉल आणि 37 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकानं घाई करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि आता मात्र फार एंड गोलंदाज सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आता पहा प्रकाश धुसर होत चाललाय आणि त्या अनुषंगाने आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. अतिशय वेळ विनाकारण वाया घालवू नका. एकही सेकंद विनाकारण वाया घालवू नका. क्षेत्ररक्षण लगेच लावायचे, तयार राहायचे विनंती आहे. षटकाच्या मध्ये फक्त 1 मिनिटाचा ब्रेक असेल. 1 मिनिटामध्ये दुसरी ओव्हर सुरू झाली पाहिजे याची नोंद आपण करून घ्या. थोडीशी घाई करा कारण आता वेळ विनाकारण वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. बरेचसे बदल केले आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये. पहा थोडीशी घाई करा, ही अतिशय महत्वाची सूचना आहे. शिवाजी पाडेकर बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र आपण पाहतोय पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळतंय. पहिला बॉल डॉट आलाय. आपण पाहतोय शिवाजी पाडेकर यांचा. चला थोडीशी घाई करा आणि आता मात्र 17 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 37 धावा देखील इथून बनवल्या जाऊ शकतात का पाहायचंय. षटक क्रमांक 1 मध्ये जरूर 15 धावा आल्यात परंतु प्रकाश थोडा धुसर होत चाललाय आणि त्या अनुषंगानं पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यॉर्क केलंय. आपण पाहतोय बॅटरला शिवाजी पाडेकर कमी गतीने बॉल टाकतायत आणि इथे मात्र बॅटरला चकवा देत आहेत. 14 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन प्रत्येक बॉल नंतर बदललं जात आहे. षटक क्रमांक 1 मध्ये जरूर आपण पाहतोय मंगेश फदाल्यावरती अटॅक केलाय आणि सध्याच्या घडीला 16 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल 37 धावा. लक्ष जरूर कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. इथून जर एखादा मोठा फटका आला तर दबाव प्रतिस्पर्धी संघावरती देखील येईल. ज्यावेळेस फटका चांगला आहे. आपण पाहतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय आणि प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. 100% कमिटमेंट पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. सीबी ट्रॉफी 4 चौकार. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. आपण पाहतोय 33 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 33 धावा. लक्ष कठीण आहे आणि खरं तर आपण पाहतोय
आणि आता सध्या प्रकाश देखील दुसर होत चाललाय. 15 बॉल आणि धावेंची आवश्यकता असेल 33. 15 बॉल 33 धावा. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय आणखी एक बॉल वाईड आलाय आणि 15 बॉल 32 धावेंची आवश्यकता आहे. 15 बॉल 32 धावा. लक्ष कठीण, परिस्थिती प्रतिकूल होत गेली आहे, परंतु वेळ थोडासा गेला जास्त सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस देखील बॉलला लॉफ्ट केलाय. किती दूर हा बॉल जाईल पाहायचंय. ज्यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला, स्वीट साऊंड आला होता आणि बॉल खूप दूरवरती जाईल याचा अंदाज मात्र पहिलाच आला होता. ठोकलाय एक गगनभेदी षटकार. 6 धावा. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. 26 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. एकदा जर बॅटिंग आवडली असेल योगेश आणि रोहितची तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग करतायत आणि याही परिस्थितीमध्ये मैदानावरती दोघे उभे आहेत. असं म्हणतात ना, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. उनमें से ये दोनों बल्लेबाज है. काय बल्लेबाजी करतायत, काय फलंदाजी करतायत मैदानावरती. सध्याच्या खडीला दोघांची बॅट बोलताना पाहायला मिळते आणि आता मात्र इक्वेशन आलंय. आपण पाहतोय 14 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करा. नवीन बॉल, नवीन बॉल. बॉल हरवला, फुटला, गहाळ झाला, ओला झाला तर नवीन बॉल. चला घाई करा. बॅटिंग करणारी टीम तुम्हालाच विलंब होतोय, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. बॉलरचा फायदा आहे. पहा, त्या अनुषंगाने आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील बॉलला पाठवलाय. घुटना टेक, सिक्सर देख, स्क्वेअर लेग रिजनला ठोकलाय. आणखीन एक क्वालिटी ब्रँडेड सिक्सर. 6 धावा. 32 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय 20 धावेंची आवश्यकता आहे. 13 बॉल 20 धावा. काय बॅटिंग करतायत, कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. योगेश मैदानावरती आपण पाहतोय खूप कमालीची बॅटिंग. लगातार पाठीमागचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले तर चौकार आला पहिल्या बॉलवरती आणि पाठीमागच्या 2 बॉलवरती लगातार दोन षटकार आलेत. योगेश आपण पाहतोय बॅटिंगसाठी सज्ज आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत योगेश साठी. ज्यावेळेस देखील बॉलला लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु बनतील फक्त दर्शक. लगातारचे 3 षटकार योगेशच्या बॅट मधून. तालियों की गूंज होनी चाहिए योगेश के लिए. काय बॅटिंग केली योगेशने. एकदा योगेशची बॅटिंग जर आवडली असेल तर सर्व मंचाला विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कमालीची बॅटिंग. परिस्थिती किती प्रतिकूल आहे सांगितलं नाही मैदानावरती आणि आपण पाहतोय इथून 12 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली आहे. कमालीची बॅटिंग योगेशने मैदानावरती केली आहे आणि खरं तर असं म्हणतात ना की पहा, रात्रीच्या संधी प्रकाशात जो टवटवीत राहिला त्याने संपूर्ण दिवस जिंकला. अतुल सर आहेत आणि त्यांच्या देखील चेहऱ्यावरती हास्य आहे आणि हास्य एवढ्यासाठी आहे की आज टीम त्यांची देखील जिंकलेली आहे. 12 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. चला, 12 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. मॅच निश्चित आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग केली योगेशने, त्याच्या जोडीने रोहितने. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि सामना सध्याच्या घडीला दोलायमान स्थितीमध्ये आहे कारण अंधार वाढत चाललाय. चला मंगेश पदाला आणि कंपनी थोडीशी घाई करा. गोलंदाज निमेश रेडकर, थोडीशी घाई करा. चला, जेही काय असेल थोडंसं फास्ट प्लीज, थोडं स्पीडअप करा विनंती है. आणि समय के साथ हमें चलना होगा, समय के हिसाब से जाना होगा. 12 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. मैदानावरती सध्याच्या घडीला योगेश आणि रोहित ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने, टिपतील झेल. मॅच मध्ये आणखी काही ट्विस्ट बाकी आहे का ते देखील चित्र आपल्याला पाहायचंय. रोहित परततील माघारी. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. न्यू बॅटर विदिन 30 सेकंड आपण क्रीजवरती एंटर व्हायचं विनंती. चला थोडंसं धावत या विनंती या. नवीन बॅटर आपण पाहतो निलेश जाधव मैदानावरती येतात. काय बॅटिंग केली पाठीमागच्या षटकामध्ये.
योगेशने, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय निमेश रेडकरनं आणि एक चांगला झेल आपण पाहायला कव्हर रिजनला. 11 बॉल आणि धावेंची आवश्यकता असेल ती 14. 11 बॉल 14 धावा. चला थोडीशी घाई करा. 11 बॉल मध्ये 14 धावेंची आवश्यकता आहे. योगेशने कमालीची बॅटिंग केली आहे, त्याला 7 चांगली दिली बॅटर रोहितनं आणि नवीन बॅटर आपण पाहतोय निलेश जाधव मैदानावरती आहेत. 11 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल मुवमेंटला प्रकाश अंदुक झाला लॉंग ऑन रिजनला. हा बॉल येईल, डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला रोखतील. लॉंग ऑन रिजनला आपण पाहतोय एकच धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक एंड वरती आहेत. आता योगेश काय रणनीती बनवतात हे पाहणं महत्वाचं आहे. पहा, प्लॅन खूप महत्वाचा आहे. प्लॅन म्हणजे काय असतं तर आपण म्हणतो ना की थिंक बिफोर ऍक्ट, दॅट इज द प्लॅन. प्लॅन डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड हु इज सपोर्ट टू डू इट, दॅट इज द प्लॅन. प्लॅनची डेफिनेशन तुम्हाला सांगितली. मी देखील इंजिनियर आहे आणि ह्या गोष्टी मला देखील माहिती आहेत. प्लॅन इथे मात्र न्यूटनचा तिसरा लॉ तुम्हाला वापरावा लागेल. एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. यावेळेस एकच देखील चकलेत आपण पाहतोय. थर्डमॅन रिजनला बॉल गेला. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता निलेश जाधवचा, परंतु त्यामध्ये सफलता मिळाली नाही आणि प्रकाश अंदुक झालाय. परंतु हा अंदुक जरी असेल, परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल, परंतु असं म्हणतात ना जिथे परिस्थिती गंभीर तिथे योगेश आणि निलेश खंबीर आहे. मैदानावरती धावा शोधाव्या लागतील, धावा जमवाव्या लागतील. क्षेत्ररक्षण करणारी टीम, चला प्रत्येक बॉल नंतर फील्ड चेंज करू नका. अतिशय महत्वाची सूचना आहे. रणनीती बनवू नका. गेम फेर व्हायला पाहिजे याची नोंद आपण करून घ्या. निमेश रेडकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. आपण पाहतोय गॅप मध्ये बॉल आहे. डिफेक्टर कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथून मात्र अतिशय आरामामध्ये पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 52 धाव्यांचं लक्ष. 41 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 8 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन प्रत्येक बॉल नंतर बदलत गेलंय. आपण पाहतोय 12-14 ची आवश्यकता होती. 11-14 वरती आली. 10-13 9-13 आणि सध्याच्या घडीला 8 बॉल आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. योगेश, हा बॉल आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर. जरूर दाद मागितली पंचांकडे, कटाक्ष टाकलाय, परंतु हा बॉल डॉट आहे. 7 बॉल आणि धावेंची आवश्यकता असेल ती मात्र अजून देखील 11. 7 बॉल 11 धावा. लक्ष हे कठीण आहे. काय बॅटिंग केली योगेशने. प्रकाश जर अंधुक होत गेलाय, परंतु त्या अंधुक प्रकाशामध्ये देखील आपण पाहतोय बॅटिंग बहरताना पाहायला मिळाली योगेशची. कमालीची पारी आतापर्यंत खेळली आणि संघाला जर विजय मिळवून दिला तर सोने पे सुहागा. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला थांबलेत. वेट केलंय. वेट अँड वॉच. फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगला झालाय आणि लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कौतुक व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचं देखील. 9 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 9 धावा. या मॅच मध्ये काय होईल हे चित्र पाहायचंय. निलेश जाधव आणि योगेश मैदानावरती आहे. 6 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम, इट्स नॉट फेअर. चला घाई करा, विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम, विनंती आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. चला थोडीशी घाई करा. अतिशय महत्वाची सूचना आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण घाई करणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करायची. 6 बॉल त्यांना खेळायचे. बॅटरसाठी प्रकाश खूप कमी झालाय. आता रेल्वे स्टेशनवरच्या लाईट इथून स्पष्ट दिसतात, म्हणजे प्रकाश किती कमी आहे. इल्युमिनेशन तुम्ही समजू शकता. थोडीशी घाई करा. 6 बॉल आणि अजून देखील आपण पाहतोय 9 धावेंची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करा, विनंती आहे. खेळाडूंना विनंती आहे. संजय पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका. थोडंसं झालंय फंबल. एका धावेचा प्रयत्न झालाय. इथे मात्र आपण पाहतोय 5 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. 5 गेंदे और 8 रनों की दरकार. इथे मात्र आपण पाहतोय बॉलर देखील घाटकोपरचा आहे आणि गोलंदाज बॅटर देखील घाटकोपरचा आहे आणि त्यांच्यामध्ये मात्र सध्याच्या घडीला युद्ध सुरू आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. आपण पाहतोय एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का, तर झालाय. नाही होणार आहे. एकच धाव मिळेल. 4 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे.
4 बॉल 7 धावा. योगेश मैदानावरती, त्यांच्या जोडीने निलेश जाधव. 4 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. योगेशने जी बॅटिंग केली आहे त्याला मात्र फिनिशिंग टच द्यायचा आहे. इथे आपण पाहतोय अजून देखील 4 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉलच्या मेरिटवरती खेळावं लागेल. निलेश मैदानावरती आपण पाहतोय शरीरावरती हा बॉल आदळलाय आणि 1 धाव इथून पूर्ण झाली आहे. 3 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. योगेश आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. आता योगेश चान्स घेतील की मग एकेरी दुहेरी धाव शोधतील, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण 3 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी योगेशने केली आहे. इथून मात्र मोठा फटका खेळण्यासाठी चान्स घेतील की मग 2-2 धावा इथून शोधल्या जातील. आणि जर मॅच टाय झाली तर निर्णय सुपर ओव्हर वरती दिला जाईल. परंतु सुपर ओव्हर आज खेळायची की उद्या खेळायची हा देखील प्रश्न असेल. 3 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल 6 धावा. लक्ष जरूर कठीण आहे, परंतु जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे योगेश खंबीर आहे. क्षेत्ररक्षक जवळ उभा आहे. कमेंट जर पास केली तर 9 बॉल असतो. हे देखील अतिशय महत्वाची सूचना आहे. पंचांनी सूचना दिली असतील, ज्या ज्या सूचना दिल्यात त्यांचं पालन करा, अदरवाईज नो बॉल असेल. हा बॉल तर आपण पाहतोय उंच हवेमध्ये गेलाय. दूर किती जाईल हे पाहायचंय आणि हा विजय षटकार योगेशची